नमस्कार मित्रांनो. भारतीय लोक सगळ्यात जास्त प्रेम कशावर करत असेल मित्रांनो? काय वाटतं आपल्याला? माझ्या मते रंगावर जास्त प्रेम करतात लोक. भारतीय लोकांच्या मनामध्ये रंगाविषयी जितकं आकर्षण आहे ते कोणत्या देशात असेल असं वाटत नाही मित्रांनो. कारण रंगावर इतकं प्रेम आहे, रंगासाठी काही पण करू शकता भारतीय जनता, भारतीय मन असं आपण म्हणू शकतो. भगवा घेऊ नका, हिरवा घेऊ नका. भगव्याच्या प्रेमात अनेक लोक पडलेले आहे. तसेच सगळे विरोधी जनता आहे आज हिरव्याच्या प्रेमात पडलेली आहे की नाही? आपण बघतो सगळीकडं. आणि हिरवा भगवा याच्या वादामध्ये तर गुलाबी रंग सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आपल्याकडे सगळं आपल्याला. आता ह्या गुलाबी रंगाच्या प्रेमात तर इतकी जनता पडलेली आहे मित्रांनो. जेवढे जे काही सोशल मीडियावरचे हँडल आहे, जे काही वेगवेगळे रील्स बनवतात, ते सगळ्यांनी गुलाबी रंग तर डोक्यावर उचलून घेतले. ते गुलाबी रंग, गुलाबी साडी आणि लाल लाल रंग, घोटो की लाली, आहे का नाही? जे काही सूरज चव्हाण यांनी जे गायलेलं गाणं आहे गुलाबी साडीचं, प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. म्हणजे रंग आणि भारतीय मन याचं एक अतूट नातं पाहायला मिळतं आपल्याला. बरोबर आहे का नाही मित्रांनो? आता तुम्हाला वाटत असेल, आता श्रावण महिना चालू आहे, सगळी निसर्ग हिरव्यागार शालूने नटलेला आहे. त्यात डोंगर दऱ्यावरून पडलेला पांढरा शुभ्र फेसाळ धबधबे पाहायला पर्यटक आकर्षित होत आहेत. म्हणजे सगळं मन उल्हासित करणार आहे. म्हणून भारतीय लोक आणि रंग यांचं एक अतूट नातं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. आता मी हे सगळं कशा संदर्भात आपल्याशी चर्चा करतो आणि गुलाबी रंग कोणाला जास्त आवडायला लागला आजकाल, हे आपण कदाचित जाणता असेल मित्रांनो. तुम्ही कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, त्याचं असं झालं की काल परवा दिवशी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार हे गुलाबी रंगाच्या प्रेमात पडलेले दिसले. नाशिकला काय त्यांची रॅली झाली, त्यांची काय जी सध्या महाराष्ट्रभर यात्रा चालू आहे, त्या यात्रेमध्ये गुलाबी रंगाची उधळण सध्या करण्यात आलेली आहे. त्यात गुलाबी रंगाचा फेटा त्यांनी परिधान केलेला आहे, जॅकेट घातलेलं आहे. सगळ्या रॅलीमध्ये गुलाबी रंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या संदर्भात अनेक शंका कुशंका सोशल मीडियावर वेगवेगळे राजकीय नेता म्हटला, त्यांनी एखादा रंग जर प्रदर्शित केला तर त्याच्यावर अनेक लोक चर्चा करतात. आता भाजपच्या एखाद्या नेत्याने हिरवा जॅकेट घातला किंवा हिरव्या रंगाबद्दल जर बोलायला लागला तो, तर त्या असं लगेच म्हणतात की हा काय पक्ष सोडून जायला लागला काय. तसंच काँग्रेसच्या किंवा जे काही सेक्युलरिझर्स लोक आहे त्यांनी जर हिरव्याऐवजी भगव्याची वाहवा करायला सुरुवात केली तर शंका निर्माण होते, उपस्थित होते सर्वसामान्य जनतेच्या मनात, किंवा राजकीय विश्लेषक त्याच्यावर लगेच वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात करतात. तसेच अनेक अंदाज काल अजितदादांच्या भगव्या कलरमुळे गुलाबी कलरमुळे चर्चा व्हायला लागली. आता अचानक गुलाबी कलर दादांनी का घेतला याच्यावर चर्चा झाली बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बनवले, हे केले. आता गुलाबी रंग हा एकदम आनंदाचं प्रतीक आहे, उल्हासाचं प्रतीक आहे. आपल्याला माहित असेल, सणवार, लग्न समारंभ, बर्थडे वगैरे जे काही समारंभ आपल्या कुटुंबात केले जातात त्याला गुलाबी रंग आवर्जून परिधान केला जातो आपल्या माता भगिनींकडून, पुरुषांकडून, आणि त्याची उधळण केली जाते गुलाबी रंगाची. तसंच काल आनंदाचा क्षण असेल दादांचा म्हणून त्यांनी कदाचित गुलाबी हे केलं. आणि त्यातली त्यात त्यांनी गुलाबी रिक्षा पण वाटप केल्या म्हणतात, त्या ई रिक्षा. आता त्यात ती एक बंद पडली, त्यात बच्चू कडू साहेबांनी खोडा घातला की बंद पडलेल्या रिक्षा दिल्या म्हणून. तर असं हे सगळं रंगाचं पुराण सध्या चालू आहे. आता अजितदादांनी गुलाबी रंग का जवळ केला याच्यावर अनेक लोकांचे व्हिडिओ आपण बघितले असेल. तर मला असं वाटतं मित्रांनो की ज्यावेळेस अजितदादा आणि त्यांचे काका एकत्र होते त्यावेळेस त्यांनी एक भगव्याची रॅली काढली होती, भगवा झेंडा घेऊन ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरले होते. परंतु त्या भगव्याच्या त्याला काय एवढं लोकांना पसंत पडलेलं नाही, राष्ट्रवादीने भगवा झेंडा उचलणं. आता शिवाजी महाराजांचा झेंडा भगवा आहे, परंतु त्यावर सगळेच प्रेम करतात. परंतु एक भगवा म्हटलं की तुम्ही एक जातीवादी होता किंवा भाजपच्या बाजूचे होतात किंवा संघाचे वाटतात, म्हणून कदाचित हे लोक भगव्याला थोडस दूर सारत असेल असं मला वाटतं मित्रांनो.
म्हणून त्या आणि लोकसभेमध्ये भगव्याचे कास अजितदादांनी काही एवढ्या प्रमाणात धरलेली नाही आपण बघितलं असं मित्रांनो. म्हणून कदाचित महायुतीला तोंडघशी पडावं लागलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि दादांना असं वाटलं असेल कदाचित आता भगव्याच्या नादी लागलं तर युतीमध्ये आहो आपण, पण तरीच सुद्धा या भगव्या कलरच्या जर आपण नादी लागलो तर जे काय आपली 40-45 आज आमदारची संख्या आहे 40च्या आसपास, ती राहते का नाही. हेच परत हिरव्याकडे जातात काय आपल्या काकांकडं, म्हणजे हिरवा कदाचित पिवळा कदाचित काय जे असन त्यांची झेंड्याची रंग. त्यांना तुतारी चिन्ह आहे, तुतारी तर भगव्यावरच तुतारी वाजवतात आपल्या महाराजांच्या काळाच्या झेंड्यावर. परंतु त्यांनी तो भगवा कलर घेतलेला नाही असं वाटत नाही मला. ते तर जास्त हिरव्याच्या प्रेमात पडलेले काका, आपल्याला माहित असं. म्हणजे काँग्रेस झाला, आता उद्धव साहेब सुद्धा हिरव्या रंगाच्या किती प्रेमात पडलेले आपण बघतात. उठता बसता हिरवा रंग त्यांना दिसतो. त्यांनी असंच कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावलं असेल की मी उठल्यानंतर प्रथम मला हिरवा कलर दाखवायचा असं. तर हे हिरव्याचं रंगाचं पुराण सध्या महाराष्ट्रभर गाजतंय. आणि अजितदादांनी गुलाबी रंगाची उधळण केली काल नाशिकमध्ये, त्यामुळे त्याच्यावर चर्चा होणे साहजिकच आहे. कदाचित भगव्याला कंटाळले काय भगव्या कलरला असं वाटतं. आणि या महायुतीच्या मधून निवडणूक न लढवता सेपरेट आपण लढावं काय. आणि भगव्याला जवळ घेतलं तर हिरवे आपल्यापासून दूर जातात. आणि बाकीचे लोक पण टीका करतात का आतापर्यंत हिरव्याला कुरवळणारे अचानक भगव्याला कसं काय कुरवळायला लागले. म्हणून त्यांच्या मनात पण अनेक प्रकारचे शंका कुशंका येत असतात. आणि भगवा कलर हा ज्यावेळेला शक्तीचं प्रेमाचं काय आपण जे म्हणू देशभक्तीचं प्रतीक म्हणून गणलं गेलेलं आहे, तसं हिरवा आपल्या तिरंगामध्ये हिरवा पण आहे. परंतु भगव्याला एक वेगळं अस्तित्व जनसामान्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून ह्या कलर पुराण सध्या पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. आणि त्यामुळे वाटलं मित्रांनो की ह्या एकदा रंगावरच आपल्याशी चर्चा करावी. आणि भारतीय मन कसं रंगाच्या प्रेमात अकंठ बुडालेलं असतं. राजकीय घेऊ नका, सामाजिक घेऊ नका, सोशल मीडियावर तर आपण बघतो गुलाबी रंगाची काय उधळण चालू आहे सध्या. तर ह्या सगळ्या रंगामधून आपल्याला काय वाटतं मित्रांनो, आत्ताच्या जे काही विधानसभा निवडणुका येणार आहे त्यामध्ये अजितदादा भगव्यापासून दूर जातील की आपला स्वतःचा जो आता त्यांनी गुलाबी रंग घेतलाय तोच रंग घेऊन आपले रंग उधळतील, काय वाटतं मित्रांनो हे आपण कमेंटद्वारे सांगावा. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल